राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 अर्थात NMMS इयत्ता 8वी शालेय क्षमता चाचणी भूगोल उत्तरे प्रश्न क्रमांक 56 ते 70 विद्यार्थी मित्र राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS 2023-24 या परीक्षेमध्ये भूगोल विषयातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांची उत्तरे आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा. 1. सिलिका, निकेल, मॅग्नेशियम, आयर्न. 2. सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. 3. निकेल, सिलिका, आयर्न, मॅग्नेशियम. 4. आयर्न, मॅग्नेशियम, निकेल, सिलिका. उत्तर आहे 2. सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. प्रश्न क्रमांक 57. जमिनीकडून महासागर संरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम लावा. 1. सागरी गाथा, खंडांत उतार, सागरी डोह, भूखंड मंच. 2. सागरी डोह, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी गाथा. 3. खंडांत उतार, सागरी गाथा, भूखंड मंच, सागरी डोह. 4. भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह, सागरी गाथा. उत्तर आहे 4. भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह, सागरी गाथा. प्रश्न क्रमांक 58. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? 1. 5. 2. 50. 3. 500. 4. 5000. उत्तर आहे 3. 500. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी नियोजित शहरांची अचूक जोडीचा पर्याय कोणता? अ गट. 1. सेऊल. 2. झुरिच. 3. भुवनेश्वर. 4. वॉशिंग्टन. ब गट. ए. अमेरिकेची संयुक्त संस्थाने. बी. भारत. सी. दक्षिण कोरिया. डी. स्वित्झर्लंड. उत्तर आहे 4. 1. सी. 2. डी. 3. बी. 4. ए. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्य सरकारने टिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. 1. 1 ऑगस्ट 1961. 2. 1 ऑगस्ट 1962. 3. 1 ऑगस्ट 1963. 4. 1 ऑगस्ट 1964. उत्तर आहे 2. 1 ऑगस्ट 1962.
प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. 1. प्राकृतिक घटक, हवामान, मृदा. 2. आर्थिक घटक, वाहतूक, बाजारपेठ. 3. राजकीय घटक, धर्म, रूढी व परंपरा. 4. सामाजिक घटक, वंश, भाषा. उत्तर आहे 3. राजकीय घटक, धर्म, रूढी व परंपरा. प्रश्न क्रमांक 62. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत? 1. मिस्ट्रल. 2. बोरा. 3. पाम्पेरो. 4. फॉन. उत्तर आहे 4. फॉन. प्रश्न क्रमांक 63. छागोस पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? 1. पॅसिफिक महासागर. 2. अटलांटिक महासागर. 3. हिंद महासागर. 4. आर्क्टिक महासागर. उत्तर आहे 3. हिंद महासागर. प्रश्न क्रमांक 64. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 1. मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. 2. अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखल भागात लोकसंख्या कमी असते. 3. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. 4. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. उत्तर आहे 4. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? 1. प्रचंड उष्ण लावारस. 2. वाफ. 3. स्तरित खडक. 4. वायुजन्य पदार्थ. उत्तर आहे 3. स्तरित खडक. प्रश्न क्रमांक 66. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम घनमीटर आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 1. 60.66%. 2. 200%. 3. 150%. 4. 66.66%. उत्तर आहे 4. 66.66%. प्रश्न क्रमांक 67. हवामान, नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यानुसार योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. दिलेल्या तक्त्याचा अभ्यास करून प्रश्न सोडवा. हवामान: तापमान उन्हाळ्यात 35°C, हिवाळ्यात 24°C. हिवाळा उबदार व कोरडा. नैसर्गिक वनस्पती: तुरळक वृक्ष व झाडे. झाडे
शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात. मानवी जीवन, मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे. घरांना खिडक्या नसतात. 1. ताइगा प्रदेश. 2. गवताळ प्रदेश सुदान. 3. गवताळ प्रदेश स्टेप. 4. गवताळ प्रदेश पेरी. उत्तर आहे 2. गवताळ प्रदेश सुदान. प्रश्न क्रमांक 68. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम घनमीटर असून बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता 15 ग्रॅम घनमीटर आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 1. 225%. 2. 150%. 3. 100%. 4. 200%. उत्तर आहे 3. 100%. प्रश्न क्रमांक 69. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? 1. वाऱ्यांची निर्मिती. 2. दाट धुके. 3. वनस्पती, शेवाळ, लवंग यांची गट. 4. तीव्र थंडी. उत्तर आहे 2. दाट धुके. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? 1. विस्तृत शेती. 2. सखोल शेती. 3. मळ्याची शेती. 4. मंडई बागायती शेती. उत्तर आहे 2. सखोल शेती. अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.